पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा वेग वाढवला आहे। पळसपे आणि कोण परिसरात कमळाच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले आहे। पळसपे जिल्हा परिषद गट क्रमांक 4 मधून हर्षला अतुल घरत, पळसपे पंचायत समिती गण क्रमांक 7 मधून राजेंद्र हरिश्चंद्र पाटील आणि कोण पंचायत समिती गण क्रमांक 8 मधून योगिता योगेश लहाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचा प्रचार अधिक आक्रमक झाला आहे। रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील आणि कोण गावचे रहिवासी अतुल मारुती घरत, वाहतूक संघटना अध्यक्ष तसेच भिंगारवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेश लहाने हे तिघेही पनवेल तालुक्यात सामाजिक चळवळीतील सक्रिय, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवण्यात आले आहेत। अतुल घरत यांच्या सौभाग्यवती हर्षदा अतुल घरत यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून जिल्हा परिषद उमेदवारी मिळाल्याने महिला मतदारांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। लोकनेते रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने तसेच उरण आणि पनवेलचे आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली। प्रत्येक मतदारसंघात पदयात्रा, प्रचार रॅल्या आणि घरोघरी भेटी घेत मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत आहे। दिवसभरात भिंगारवाडी, शेडुंग, भिंगार आणि भेरले येथील आदिवासी वाड्या तसेच कोळखे ग्रामपंचायत हद्दीत उमेदवारांनी घरोघरी जाऊन भेटी दिल्या। प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आत्तापर्यंत करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती देण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिले। कमळ या भाजपच्या निवडणूक चिन्हाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। गावोगावी उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून विकासासाठी आणि स्थिर नेतृत्वासाठी भाजपला संधी द्यावी अशा भावना मतदारांकडून व्यक्त होत आहेत। अनेक ठिकाणी विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत मतदारांनी तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडणार असून 7 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे। हमारे साथ है, प्रशांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अपनी निशानी, महेश बालदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आपली निशानी, कमल, आपली निशानी, कमल, ताईला सांगा, बाबांना सांगा, कमल।